आ
यासाठी केला होता टास शेवटचा दिवस गोड बाबा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या कवतूक वाटे झाले या बेचांचे कवतूक वाटे झाले या बेचांचे नाम मंगळाचे ते निगुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या तुका म्हणे मुक्ती परली नेनोवरी तुका म्हणे मुक्ती परली नेनोवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो
विसामा कुंटलिया धावा कृष्णेची या महायोगपीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचे जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता लढीवाळ नामा विठोबाचा दास तयाचे चरणासी दंडवत मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या संतांच्या याजसाठी केला होता टास शेवटचा दिवस गोड व्हावा
आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. प्रस्तुत कीर्तनाच्या निमित्ताने सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे थोर मूर्तिमंत पुतळे असणारे देहू निवासी श्रीमंत श्री थोर साधू जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग असून मनुष्य देहाला जन्माला आल्यानंतर शेवटचा दिवस गोड होण्याकरता कोणता अट्टहास करावा लागतो ते या अभंगामध्ये तुकोबराया सांगतात. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा प्रतिपाद्य विषय महाराजांच्या अभंगामध्ये याजसाठी केला होता अट्टहास. कशासाठी अट्टहास करायचा आहे? दिस शेवटचा गोड व्हावा. महाराज म्हणतात आपला जर शेवटचा दिवस गोड व्हावा असं प्रत्येकाला वाटत असेल तर प्रत्येकानं काय केलं पाहिजे? अट्टहास केला पाहिजे. अट्टहास कशाचा करायचा आहे? तर अट्टहास आपला शेवटचा दिवस गोड होण्याकरता करायचा. आणि मग शेवटचा दिवस जर गोड झाला तर त्याचं फल काय? तुकोबराया म्हणतात आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. तुकोबराया म्हणतायत माझा जर दिवस शेवटचा गोड होणार असेल तर मग शेवटचा दिवस गोड झाल्यानंतर आता निश्चिंतीने निश्चिंतपणानं मी आता काय होणार आहे? विसावा पावणार आहे. आणि मग खुंटलिया धावा तृष्णेच्या म्हणजे जे काय आपण धावाधाव करतो, जी काय प्रपंचाची चढाओढ असते, या सगळ्यातून आम्ही काय होणार आहे? मुक्त होणार आहोत. हा. आणि त्याच्याकरता तुकोबराया सांगतायत जर तुमचा शेवटचा दिवस गोड व्हावा असं वाटत असेल, कवतुक वाटे झाले यावेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे. तुम्हाला जर शेवटचा दिवस गोड व्हावा वाटत असेल तर नाम मंगळाचे तेने गुणे. तुम्हाला काय करायचंय? नामचिंतन करायचंय. तुकोबराया म्हणतात शेवटचा दिवस गोड होण्याकरता मला अट्टहास करावा लागतो, यात काही नवल नाही महाराजा. पण मी माझा शेवटचा दिवस या संसारातला गोड होण्याकरता मी संसार रूपी जी मायाजाळ आहे त्या मायाजाळाशी म्हणजे संसार रूपी किंवा मुक्ती रूपी नवरीशी मी काय करणार आहे? लग्न करणार आहे. आणि मुक्ती रूपी नवरीशी लग्न करून आता दिवस चारी खेळी मेळी. विठ्ठल विठ्ठल शेवटचा दिवस गोड व्हावा जगद्गुरु तुकोबराया सांगतायत. मग हा शेवटचा दिवस गोड होण्याकरता आपल्याला अट्टहास करायचा आहे. पण खरंच आपला शेवटचा दिवस गोड होतो का हो? खरंच आपण शेवटचा दिवस गोड होण्याकरता अट्टहास करतो का? आपलं आपण थोडंसं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. सध्या काळाची गरज आहे. आपण ही ओढवड करतो, रोज धावपळ करतो, प्रपंच करतो. हा प्रपंच करून आपला शेवटचा दिवस खरंच गोड होणार आहे का? किंवा खरंच गोड होतो का? तुमच्या माहितीसाठी सांगते, ज्याचा प्रारंभ चांगला आहे त्याचा मध्य वाईट असू शकतो. ज्याचा मध्य वाईट आहे त्याचा शेवट गोड असू शकतो. लक्षात घ्या. प्रारंभ चांगला आहे, मध्यही चांगला आहे, शेवटही चांगला आहे असा जगाच्या पाठीवर कोणीच मनुष्य नाही. बघा ना, आपण जन्माला आल्यानंतर एखाद्याची फार खडतर परिस्थिती असते, पण अशा खडतर परिस्थितीतून तो उभारी घेतो आणि मध्य त्याचा चांगला होतो, श्रीमंत होतो किंवा चांगले दिवस येतात. आणि चांगले दिवस आल्यानंतर थोडंसं हवेत उडायला लागतं. मग फॉर्च्युनर गाडीच काय घेईल, नाही तर डिपेंडर गाडी हत्तीच काय घेईल, नाही का? मग थोडंसं आपल्याकडे आल्यानंतर आपण वेगळ्या प्रवाहात वाहत जातो. म्हणजे मध्य आपला थोडा चांगला असतो, पण मध्य चांगला गेल्यानंतर शेवट मात्र चांगलाच असेल असं महाराज सांगू शकत नाही. पहा, प्रारंभ चांगला आहे, मध्य चांगला आहे आणि शेवट चांगला आहे असा जगाच्या पाठीवर एकही व्यक्ती झालेला नाही, कोणीच झालेलं नाही. प्रारंभ चांगला आहे, मध्य वाईट आहे आणि शेवटही वाईट आहे. कोण आहे असा? धृतराष्ट्र. प्रारंभ चांगला, डोळ्याने अंध होता, पण डोळ्याने अंध असून सुद्धा हस्तिनापूरची गादी महाराजा त्याच्या ताब्यात होती. हस्तिनापूरचा नरेश झाला. डोळ्याने अंध असून सुद्धा राज्यकारभार करत होता. प्रारंभ किती चांगला आहे बघा. राजा म्हणून जो जीवन जगत होता त्या राजाचा महाराजा मध्य सुद्धा चांगला झाला. तो कसा? धृतराष्ट्राला 100 मुलं झाली. 100
एरवी एक मुलं व्हायचं म्हटलं तर महाराजा माणसं नवस करतात. या देवाला गेलं की नवस कर, त्या देवाला गेलं की नवस कर, असं तुकोबाराय म्हणतात. नवस करून कुठं पोरं होत नाहीत, नवसे पुत्र होती तरी का करणे लागे पती. विचार करा, अशी कुठं नवसानं धाग्याद्वारानं लिंब्यानं अंगारानं कुठंही पोरं होत नाहीत. पण तरी सुद्धा त्या धृतराष्ट्राला किती झाली? 100 मुलं झाली. आणि मग ज्याची मुलं 100 तो किती महाराजा ऐश्वर्यात राहत असेल विचार करा. किती ऐश्वर्य संपन्न आहे. आधीच तर हस्तिनापूरचा नरेश आहे, त्याच्यामध्ये 100 मुलं महाराजा. त्याला असा गोकुळ नांदत होतं त्याच्या घरामध्ये, मध्य सुद्धा त्याचा चांगला आहे. पण शेवट मात्र त्याचा वाईट झाला महाराज. कसा वाईट झाला? ज्या धृतराष्ट्राचा प्रारंभ चांगला होता त्याच धृतराष्ट्राचा मध्यही चांगला होता, पण त्या धृतराष्ट्राचा शेवट मात्र वाईट झाला. त्याचं कारण असं आहे, हस्तिनापूरचा नरेश झाला आणि तो हस्तिनापूरच्या गादीवर राज्यकारभार करतोय म्हणताना त्याच्या मुलांना वाटलं की आता आपल्या बापाच्या पाठीमागं आपल्याला ही राजगादी मिळेल. आणि मग झाला संघर्ष राजगादीचा. हस्तिनापूरच्या त्या गादीसाठी संघर्ष सुरू झाला. आता खऱ्या अर्थानं ती गादी होती पांडुराजाची, आणि त्या पांडुराजाची गादी असताना सुद्धा पांडुराजा थोडा आरोगी असल्या कारणानं त्याचं आरोग्य चांगलं नव्हतं, म्हणून धृतराष्ट्रानं राज्यकारभार केला. आणि पांडुराजाच्या मुलांना महाराजा, त्या पांडूच्या मुलांना खरं तर गादी मिळायला हवी होती, पण ती गादी मिळाली नाही. ती गादीचा हव्यास झाला त्या कौरवांना. आता पांडवांना ही गादी मिळायची आहे आणि कौरवांनाही गादी घ्यायची आहे. मग एका गादीवर एकदा एकच माणूस बसून राज्य करू शकतो. मग या गादीसाठी संघर्ष चालू झाला. आणि संघर्ष चालू होत असताना कौरव दुराग्रह बुद्धीचे होते. किती काय काय त्यांनी केलं आणि कशा पद्धतीने अधर्मनीतीने वागले हे काय तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. आणि बरंच अधर्मनीती झाली. अशा अधर्मनीतीमध्ये शेवट ठरलं की युद्ध करायचं आणि युद्ध करूनच हस्तिनापूर मिळवायचं. आणि मग युद्धाची घोषणा झाली. युद्धही झालं, पण त्या युद्धामध्ये परिणाम असा झाला, पांडवांचा जय झाला आणि 100 कौरव मात्र महाराजा निस्तनाबूत झाले. म्हणजेच काय तर एकही कौरव गादी बघायला सुद्धा शिल्लक राहिला नाही. 100 मुलं असणारा तो धृतराष्ट्र गोकुळ नांदत होतं ज्याच्या घरामध्ये, जो ऐश्वर्यात जगत होता, त्याचे 100च्या 100 पोरं सगळी गेली ना, मेली त्या युद्धामध्ये, सगळी गेली. आता धृतराष्ट्राची जी गादी होती ती गादी आली पांडवांकडं, आणि पांडवांच्याकडे गादी आल्या कारणानं धृतराष्ट्राचं जीवन जे राहिलेलं होतं ते राहिलेलं जीवन पांडवांच्याकडे काढावं लागलं. आता पांडव जरी महाराजा युद्ध करायला असले तर पांडव कौरवांनी इतके दुराग्रह बुद्धीचे नव्हते, दुष्विचाराचे नव्हते, ते चांगल्या विचाराचे होते. कौरवांच्यातला एखादा असता तर म्हटलं असतं या कुंती मातेला का सांभाळायच्या, पण द्या ना त्या वृद्धाश्रमात ढकलून. आता त्या काळी वृद्धाश्रम नव्हते, पण आता आहेत म्हणून सांगायला काय हरकत नाही. कशाला सांभाळायचे आपण म्हटले असते. पण महाराज ते पांडव होते, त्या पांडवांनी गांधारी, माता गांधारी आणि धृतराष्ट्र या दोघांचाही सांभाळ करायला घेतला. दोघांनाही सांभाळत होते. दोघांना सांभाळत असताना धृतराष्ट्र जेवायला बसला की भीमानं तिथं जावं आणि ताटा पुढं बसून त्या धृतराष्ट्राला म्हणावं, तू काय खातो काका, काय खाताय ताटात? जे ताटात वाढलेलं आहे ते अन्न नाही, ताटात वाढलेलं आहे ते अन्न नसून तुमच्या पोराचं मांस आहे. ते मांस खाता का तुम्ही? आता कसं वाटतंय? लय मोठ्या मोठ्या गप्पा हाणीत होता. काय खाताय ताटात? त्या धृतराष्ट्रानं घास हातात घेतलेला महाराज टाकून द्यावा आणि ते ताटाच्या पाया पडावून हात धुवावा, उपाशी पोटी राहावं. रोजच ते भीमाचं चालू असायचं. धृतराष्ट्र चिंताक्रांत झाला आणि त्या चिंतेने त्याची तब्येत खालावली. आणि सहज युधिष्ठिर आपल्या काकांकडे गाठ घेण्यासाठी गेला असताना त्यानं पाहिलं काहीतरी चिंता आहे, आणि ती चिंता तात्रीनं आपल्या काकाला सतावते. म्हणून त्या युधिष्ठिरानं महाराजा धर्मराजानं धृतराष्ट्राला विचारलं, तात्श्री कसली चिंता करताय, कसलं टेन्शन घेतलंय? खाऊन पिऊन मस्त राहायचं, तब्येत का खालावली तुमची? तेव्हा धृतराष्ट्राने सांगितलं, धर्मा पोरं तेवढी शांत करा. धर्मराजाला धृतराष्ट्रानं सांगितलं, धर्मा मस्त सोन्याचा घास आहे जेवायला, सगळं चांगलं आहे, तूही चांगला आहेस, राहायची व्यवस्था सगळं व्यवस्थित, सगळी काळजी व्यवस्थित घेतली जाते. पण विषय असा आहे
भीम आहे ना भीम, ते भीमाला थोडं समजावून सांग. काय केलं भीमाने? मी रोज जेवायला बसलो की भीम माझ्या जवळ येतोय आणि जवळ आल्यानंतर तिथे येऊन मला नको नको तसलं जेवताना बोलतोय. तर त्या भीमाला तेवढं समजावून सांग. भीमाला समजावून सांग म्हटल्यानंतर धर्मराजानं भीमाला बोलवलं आणि भीमाला सांगितले, बघ काकाश्री जेव्हा जेवायला बसतील तेव्हा त्यांना जेवताना काही बोलायचं नाही. भीम म्हणला ठीक आहे, जेवताना नाही बोलत, आता इथनं पुढं मी जेवण्याच्या अगोदरच बोलून घेईन. जेवताना नाही बोलायचं तर जेवणाच्या आधी बोले. भीमानं काय त्या धृतराष्ट्राचा पिच्छा महाराजा सोडला नाही. सरते शेवटी धृतराष्ट्रानं गांधारीला घेतलं, जंगलात गेलं आणि जंगलात जाऊन जंगलाला आग लावून घेतली. स्वतःचा महाराजा देह समर्पित केला त्या अग्नीमध्ये. सांगायचं तात्पर्य एकच आहे, प्रारंभ चांगला होता त्याचा, मध्य सुद्धा चांगला होता, पण महाराजा शेवट मात्र कसा झाला? वाईट झाला. सगळ्याच सगळं चांगलं असतं असं नाही. आता प्रारंभ चांगला आहे, मध्य वाईट आहे आणि शेवट मात्र चांगला आहे. कोण आहे असा? अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, त्या अभिमन्यूचा मुलगा परीक्षिती म्हणजे अर्जुनाचा नातू. अर्जुनाचा नातू परीक्षिती महाराजा पोटात असताना, गर्भातच असताना विषय असा झाला की युद्ध जेव्हा चालू होतं त्या युद्धामध्ये अश्वत्थामा गुरुपुत्र जो द्रोणाचार्यांचा पुत्र होता त्या अश्वत्थाम्यानं काय केलं, पांडवच ठेवायचे नाहीत. मग पांडवांची मुलं अगोदरच मारली होती, आता पांडव सुद्धा मरतील नाही मरतील तो नंतरचा भाग आहे, पण वंश ठेवायचा नाही म्हणताना उत्तरेच्या गर्भात असणार महाराजा बालक जे होतं, अर्भक जे होतं, त्या अर्भकाकडे त्यानं ब्रह्मास्त्र काढलं आणि ब्रह्मास्त्र सोडलं. आता ते ब्रह्मास्त्र असं आहे की ते एकदा एखाद्याच्या नावानं सोडलं की ते त्याला जाऊन महाराजा निस्तनाभूत करतं, संपवतं, तेव्हाच ते शांत राहतं. मग त्यानं स्वर्गात लपू द्या, पाताळात लपू द्या, कुठंही लपू द्या, अजिबात असं होत नाही की ते स्वर्गात गेले आणि पाताळात गेले म्हणून सापडलं नाही. ते ब्रह्मास्त्र आहे महाराजा, कुठंही माणूस असू द्या, ज्याच्या नावानं ते सोडलंय ना त्याला संपवल्याशिवाय राहत नाही. अर्जुनाच्या नातवाच्या नावानं सोडलेलं ते ब्रह्मास्त्र अश्वत्थाम्यानं महाराजा निघालं आणि अर्जुनानं देवाला सांगितलं की देवा असं असं झालेलं आहे आणि अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे, आता काय करायचं? आमचा वंश धोक्यात आहे, वंश धोक्यात आहे म्हणताना महाराजा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं गर्भातच असताना ज्या अर्भकाला स्वतःचं दर्शन दिलं त्याचा प्रारंभ किती चांगला असेल विचार करा. जन्माला येण्यापूर्वीच महाराजा भगवंताचं ज्याला दर्शन आहे त्याचा प्रारंभ किती चांगला आहे. त्याच अर्जुनाचा नातू महाराजा जन्माला आला आणि जन्माला आल्यानंतर त्याचा व्यवस्थित चरितार्थ चालू होता. अशातच तो राजगादीवर बसला, त्याचं नाव परीक्षिती. आणि राजगादीवर बसल्यानंतर त्यानं महाराजा घरामध्ये आपल्या पूर्वजांच्या असणाऱ्या वस्तू असंच एक दिवस बघत होतं आणि बघता बघता वेगवेगळ्या राजांचे मुकुट घरामध्ये ठेवलेले होते. ते सगळे मुकुट न्याहाळत असताना त्याला एकाचा मुकुट आवडला. तो मुकुट त्यानं उचलला आणि तो डोक्यात परिधान केला. आता ज्या राजाचा मुकुट होता त्या राजाचं नाव होतं जरासंध. त्या जरासंधावर सुद्धा युद्धामध्ये अर्जुनाने म्हणजे पांडवांनी विजय प्राप्त केलेला होता. त्या जरासंध म्हणजे दुराग्रह बुद्धीचा तो जरासंध, अतिशय दुष्प्रवृत्तीचा. त्या जरासंधाचा मुकुट त्यानं उचलला परीक्षितीनं आपल्या डोक्यात परिधान केला आणि जसा डोक्यात तो मुकुट परिधान केला तसं त्या जरासंधाचं शिकार करण्याची वृत्ती महाराजा त्या परीक्षितीच्या अंगात अचानक आली आणि जसा संचार झाला तसं कधी याला कुळात कधी शिकारीचं वेड नसणारा तो परीक्षिती, पण त्याला ते शिकारीचं वेड लागलं. धनुष्यबाण घेतला, बग्गी घेतली, त्यानं आपली आणि निघाला शिकार करायला जंगलात. जंगलात गेला, शिकार करू लागला आणि शिकार करत असताना विषय असा झाला, शिकार करत असताना ऊन भरपूर होतं आणि त्याला लागली तहान. मग तहानलेला तो परीक्षिती महाराजा पाण्याच्या शोधार्थ इकडं तिकडं फिरू लागला. त्याला एक झोपडी दिसली, पर्णकुटी दिसली. त्याला वाटलं चला इथं आपल्याला आधार मिळेल, इथं कुणीतरी पाणी देईल आपल्याला. याच्या त्यानं विचारानं त्या पर्णकुटीकडे गेला. तिथं गेल्यानंतर तिथं पाहिलं तर एक ऋषीवर तपश्चर्या करत बसलेले होते. ऋषीवर तपश्चर्या करतायत पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यानं समोर उभं राहून सांगितलं, ओ महाराज, ओ ऋषीवर, मी आलेलो आहे, मला पाणी द्या. मी राजा परीक्षित तुमच्याकडे आलेलो आहे, पाणी देता का? मला तहान लागलेली आहे.
पण ते ऋषीवर महाराजा ध्यानमग्न होते, समाधी अवस्थेमध्ये होते. ऋषीवरांचं काही ध्यान नव्हतं, लक्ष नव्हतं, त्यांची समाधी काय भंग पावली नाही, याच्या आवाजाकडे लक्ष गेलं नाही. पाणी वगैरे काही देण्यात आलं नाही. राजाला राग आला आणि त्यानं विचार केला, मी राजा असून मी पाणी मागतोय आणि पाणी मागत असताना सुद्धा यानं मला पाणी दिलं नाही, का नाही दिलं या ऋषींनी मला पाणी? म्हणून थोडीशी चेष्टा करायचा त्याला विचार आला परीक्षित राजाला, आणि जवळच मेलेला सर्प असा बाणाच्या टोकावरती उचलला आणि ऋषींच्या गळ्यात टाकला आणि निघून गेला. तारुण्याची मस्ती होती महाराजा, राजगादीची मस्ती होती, एक वेगळीच अंगामध्ये महाराजा ताकद आलेली होती. आणि त्या राजानं मेलेला सर्प ऋषींच्या गळ्यामध्ये जसा टाकला निघून गेलं. निघून गेल्याच्या नंतर ऋषींचा मुलगा बाहेरून आला आणि त्यानं पाहिलं आपले पिताश्री ध्यानमग्न आहे, आपले पिताश्री भाव समाधी लागलेली आहे आणि समाधी अवस्थेत असताना कुणीतरी अशी चेष्टा करावी. कोण आहे असा? कोणी चेष्टा केली असावी? मेलेला सर्प माझ्या बापाच्या गळ्यात कोणी टाकला असावा? हा विचार करत असताना त्यानं विचार केला की चला लय विचार करण्याच्या भानगडीत पडायचं नाही, ज्यानं कुणी माझ्या बापाच्या मेलेला सर्प गळ्यात टाकलाय ना त्याला मी आता शाप देणार. त्यानं पाणी हातात घेतलं आणि पाणी घेऊन शाप दिला. ज्या व्यक्तीनं माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकलेला आहे त्या व्यक्तीला, त्या माणसाला 7 दिवसाच्या आत साप चावून मरण येईल. पाणी सोडून दिलं. आता प्रारंभ ज्याचा चांगला होता महाराज, गर्भामध्ये भगवंतानं ज्याला दर्शन दिलं होतं त्या परीक्षिती राजाचा मध्य मात्र वाईट. अक्षरशः काय करावं सुचेना, इकडं तिकडं सैरभैर झाला परीक्षिती राजा. 7 दिवसात मी मरणार आहे आणि नुसता मरणार नाही तर मला साप चावून मी मरणार आहे. आपल्याला जर कळलं आपलंही मरण 7 दिवसात आहे, आपल्याला वाटेल काय करावं काय नको करायला, नाही का? हे करू का ते करू, ते करू का हे करू. 7 दिवसात काय करणार आहे? आयुष्यभर करणं होत नाही महाराज आपल्याला, आणि 7 दिवसात आपण काय करणार? त्या परीक्षिती राजाची अवस्था काय झाली असेल, त्याला समजलं की 7 दिवसाच्या आत साप चावून तू मरणार आहे. काय अवस्था झाली असेल? तो विचार करत होता परीक्षिती, काय करू मी? 7 दिवसात मी मरणार आहे, आता काय करायचं? विचार करणाऱ्या परीक्षितीकडे शुकदेवांची स्वारी आली. आणि शुकदेवांची स्वारी आल्यानंतर शुकदेवांनी विचारलं, महाराज काय झालं, एवढे चिंताक्रांत आहात? परीक्षिती राजानं सांगितलं, काय सांगू तुम्हाला ऋषीवर, मला असा असा शाप मिळालाय आणि मी 7 दिवसाच्या आत मी काय होणार आहे, मला साप चावून मी मरणार आहे. ऋषीवरांनी महाराजा त्याला उपाय सांगितला, तुला जर उद्धार तुझा करून घ्यायचा असेल तर 7 दिवसात उद्धार करण्याचं मी साधन तुला सांगतो. काय? अरे सांगतो म्हणण्यापेक्षा मीच तुला सांगतो. आता शुक महाराजांनी परीक्षित राजाला का ते सांगितलं, त्याची महाराजा कथा फार मोठी. शुक महाराजांनी सांगितलं की तुम्ही चिंता करू नका, 7 दिवसात साप चावून मरणार आहे ना तुम्ही, 7 दिवसात तुमचा उद्धार होईल अशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. मग आता काय करायचं? म्हटले बसा समोर, आसन मांडा आणि माझ्या समोर बसा. तुम्ही काय करणार आहात? म्हणले तुमचा उद्धारच करतो. पण म्हणले इथं घरात बसलो तर साप कधी पण येऊन चावून जाईल. पाण्यामध्ये काचेचा महल बांधला आणि पाण्यामध्ये काचेच्या महलामध्ये फक्त आणि फक्त शुकमुनी आणि राजा परीक्षिती हे 2 जण बसले. आसनस्थ झालेले शुकाचार्यांनी महाराजा त्याला सांगायला सुरुवात केली, ते म्हणजे कथा भागवत. श्रीमद भागवताचं महाराजा पठण केलं तिथं आणि संपूर्ण भागवत कथा 7 दिवसात परीक्षित राजाला सांगितली. आणि परीक्षित राजाला 7 दिवस कथा सांगितल्यानंतर परीक्षित राजाला साप चावण्यासाठी आला आणि साप येऊन चावूनही गेला, पण राजा परीक्षितीच्या देहाला साप चावला. पण खऱ्या अर्थानं राजा परीक्षितीच्या देहातला जो आत्मा होता तो परमात्म्यात कधीच विलीन झाला होता. त्याचं कारण होतं महाराजा श्रीमद भागवत कथेचं श्रवण. 7 दिवसात परीक्षिती राजाचा उद्धार झाला महाराजा. प्रारंभ चांगला आहे, मध्य वाईट आहे आणि शेवट मात्र महाराजा त्याचा चांगला झाला. त्याच्याही पुढं प्रारंभ चांगला आहे, मध्य वाईट आहे आणि शेवटही महाराजा वाईट आहे. कोण आहे असा? त्याला म्हणतात अजामेळ. अजामेळ महाराजा सावकार होता, चांगला गावातला प्रतिष्ठित व्यक्ती होता. त्या अजामेळ एवढा प्रतिष्ठित होता की त्याला गावामध्ये एक वेगळं मानाचं स्थान होतं. पण अजामेळानं स्वतःच्या हातानं स्वतःचं वाटोळं करून घेतलं, एका वेश्येच्या नादी लागला आणि वेश्येच्या नादी लागल्यामुळं गावानं सगळ्या त्याला वाळीत टाकलं. वाळीत टाकलं महाराजा. वाईट काळ चालू झाला आणि वाळीत टाकल्यानंतर त्या अजामेळाला त्या वेश्येपासून पुत्र प्राप्त झाला. त्याच्याही पेक्षा वाईट काळ अजून चालू झाला. त्याच
अजामेळानं त्या पुत्राचं नाव ठेवलं नारायण. आणि नारायण नाव ठेवल्यानंतर काही दिवसांनी कालांतरानं तो अजामेळ महाराजा अंतरुणाला खेळला. शेवट त्याचा जवळ आला आणि अंतकाळ जवळ आल्यानंतर आपल्या मुलाची चिंता करणारा तो अजामेळ नारायण नारायण म्हणू लागला. आणि नारायण नारायण म्हणत असताना भगवंताला वाटलं ते माझं नाव घेतंय, माझं नामस्मरण करतंय, म्हणून भगवान परमात्म्यानं स्वतःचं विमान तिथं पाठवलं आणि विमानात बसून त्या अजामेळाला कुठं नेलं? वैकुंठाला नेलं. नामे नेला वैकुंठासी, अजामेळा पापराशी आणि नामे नेला वैकुंठासी. म्हणून प्रारंभ, मध्य आणि शेवट सगळ्याचाच चांगला असेल असं काही आपण सांगू शकत नाही. एखाद्याचा प्रारंभ चांगला तर मध्य वाईट, मध्य चांगला तर शेवट वाईट. कोणाचाच सगळ्याचा प्रारंभ, मध्य आणि शेवट चांगला असेल, चांगला जाईल अशी आपल्याला शाश्वती नाही. त्याच्यासाठी आपला शेवट गोड होण्याकरता आपल्याला काय करायचं आहे? अभंगाचं पहिलं चरण. याच्यासाठी केला आता
दिवस आपला गोड होण्याकरता आपल्याला काय करावं लागतंय? अट्टास करावं लागतोय. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड व्हावा त्याच्या अगोदर तुकोबाराय म्हणतात याजसाठी केला होता अट्टहास. वास्तविक पाहता आपण जन्माला आल्यानंतर आपल्यावर अनंत प्रकारचे अनंत लोकांचे उपकार आहेत. मी म्हणते सगळ्यांचे उपकार तुम्ही लक्षात ठेवताय, परतफेड त्यांची करताय ना करताय त्याच्या बेरीज वजाबाकी त्याची करत बसू नका. पण ठराविक काही लोकांचे उपकार आपल्यावरती आहेत, ते उपकार मात्र मरेपर्यंत पण विसरायचे नाहीत. कोणते उपकार? कोणाचे उपकार? सगळ्यात पहिल्यांदा देवाचे उपकार. देवाचे काय उपकार? जो देतो त्याला महाराजा देव म्हणतात. बघा ना, काही न मागता भगवान परमात्मा आपल्याला भरभरून देतो, मागायच्या अगोदरच देतो. एक जण असाच सांगत, आम्ही कीर्तनात सांगत असताना आम्हाला प्रश्न विचारला, महाराज तुम्ही म्हणता देव देतो देव देतो देव देतो, काय देतो? देतो काय देव तुमचा? त्यांना सांगितलं, हो काय नाही दिलं तुम्हाला ते सांगा. ते म्हणले काय नाही दिलं याची बेरीज वजाबाकी तुम्ही आमच्याकडून करून घेण्याच्या अगोदर देव काय देतो ते सांगा. म्हणलं महाराज आता लय खोलात जायचं म्हटलं तर लय वेळ लागल, पण तुम्हाला वरवरच सांगतो काय देतो देव. अरे ज्या देवानं संपूर्ण आपल्याला 3.5 हाताचा नरदेह, ज्या नरदेहाची किंमत महाराजा करोडो रुपयामध्ये आहे, त्या देवानं हा नरदेह आपल्याला दिलेला आहे. त्या करोडो रुपये किमतीचा नरदेह दिलाय. पण नुसता नरदेह दिलाय का? त्या भगवान परमात्म्यानं दिले इंद्रिय सांगितलं काय नाही दिलं भगवंतानं? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोला या वचन, तेने तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. काय नाही दिलं देवानं? 3.5 हाताचा नरदेह दिलाय. नुसता नरदेह दिलाय का? ऐकणार पण नाही. प्रत्येकाची ड्युटी भगवंतानं दिलेली आहे, त्याप्रमाणे प्रत्येक अवयव प्रत्येक इंद्रिय महाराजा ती ड्युटी बजवत असतोय. प्रत्येक अवयवाची प्रत्येक इंद्रियाची ड्युटी आहे. डोळ्यानं महाराजा चांगलं पाहणं गरजेचं आहे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे. डोळ्यानं चांगलं पाहण्याची ड्युटी दिलेली डोळ्याला. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तोंडानं आपल्याला काय केले? चांगलं बोलण्यासाठी दिलेलं ना तोंड, वाणी वदन नाही का, मुख हे कशासाठी दिलेलं आहे? चांगलं बोलण्यासाठी. हात दिलेले टाळी वाजवण्यासाठी. आणि भगवंतानं देऊन सुद्धा महाराजा आपल्याला कळलं नाही, म्हणून संत महात्म्यांनी आपल्याला वेळोवेळी या नरदेहाची किंमत सांगितली. या नरदेहाला दिलेले प्रत्येक इंद्रिय आहेत, त्या इंद्रियानं काय काम करायचं हे वेळोवेळी महाराजा
संत महात्म्यांनी सांगितलं नाही का. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावयाचे नि पाये, तव तू आपुले सोयीत पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको नाही का. कर टाळी बोला मुखी नाम, हाताने टाळी मुखाने नाम, डोळ्यानं भगवंताला पाहायचंय, कानानं भगवंताची कथा श्रवण करायची आहे. आणि महाराजा आपल्याला पाय जे दिलेत त्या पायानं भगवंताची तीर्थयात्रा करायची. पण तीर्थयात्रा आपल्याला करणं होत नाही, आपण ट्रॅव्हल्स यात्रा करतो नाही का. इथून ट्रॅव्हल्सला बसलं 20-25 हजार रुपये असते फी, वर्गणी काय देणगी. ट्रॅव्हल्सला बसलं की डायरेक्ट जिथं आपल्याला जायचंय तिथं अगदी देवाच्या दारात ट्रॅव्हल्स घेऊन जाते आपल्याला. तिथनं उतरायचं, मंदिरात जायचं, दर्शन करायचं की बाहेर यायचं. पंढरपूरला जायचं म्हटलं तरी आपण पायी नाही जात, आपण गाडीनंच जातो नाही का. जवळ आहे आपल्याला. फलटणला गेलं की फलटणवरून पंढरपूर गाड्या, 1.5 तासात आपण पंढरपूरला जातोय. म्हणजे आपल्याला तीर्थयात्राच काय हे माहित नाही, पण तीर्थयात्रा काय आहे, तीर्थयात्रा ही पायी चालत करायची. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावयाचे नि पाये, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. माणसानं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत एकदा तरी पायानं पायी चालत तीर्थयात्रा करणं गरजेचं आहे. वाटते चालावी पंढरीची, हे वाटते चालावी पंढरीची, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटते चालावी पंढरीची, वाटते चालावी पंढरी. भगवंताचे आपल्यावरती अनंत प्रकारचे उपकार आहेत. भगवंतानं आपल्याला देह दिलाय. भगवंत देव, देव कशाला म्हणतात महाराजा, जो आपलं सगळं दुःख हरण करतो, दुःख घालवतो त्याला म्हणायचं देव. जो दुःखात असताना सुद्धा सुखाची कुठेतरी आपल्याला चाहूल लावतो त्याला म्हणायचं देव. अनंत प्रकारचं महाराजा, अनेक प्रकारचे दुःख जरी आले, डोंगरा एवढं जरी दुःख असलं तर क्षणिक सुखाचा अनुभव जो देतो त्याला म्हणायचं देव. लक्षात घ्या, वेळ प्रसंगी भगवान परमात्मा शक्ती देतो, वेळ प्रसंगी भगवान परमात्मा बुद्धी देतो, वेळ प्रसंगी भगवान परमात्मा आपल्यासाठी मदती करता माणूस सुद्धा पाठवून देतो, शक्ती देतो. वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका. बघा ना, त्या वानरांच्या हातून भगवान परमात्म्यानं लंका घेतली. खरं पाहायला गेलं तर वानर युद्ध करण्याच्या पात्रतेचे होते का? 4 पायावर चालणारे वानर छोटे छोटे होते, पण तरी सुद्धा भगवंताच्या मनात आलं की वानरांच्या हातूनच लंका घ्यायचे. तर भगवान परमात्म्यानं त्या वानरांना शक्ती दिली. भगवान परमात्मा वेळ प्रसंगी बुद्धी देतो. अगदीच संकट आले आणि अशा संकटामध्ये आपलं डोकंच काही चालत नाही, काय करावं सुचत नाही, पण अशा वेळी सुद्धा कुठंतरी आशेचा किरण देणारा तो भगवान परमात्मा आहे. त्याचं नाव देव आहे महाराज. तोच भगवान परमात्मा वेळ प्रसंगी कितीही मोठं संकट आलं आणि त्या संकटातून तारण्याकरता आपल्याला कुणीच मदत करत नाही म्हणताना वेळ प्रसंगी माणूस सुद्धा आपल्या मदतीसाठी पाठवतो. महाराज नेहमी सांगायचे, एकदा एक मनुष्य मंदिरामध्ये जाऊन बसला होता, फार टेन्शनमध्ये होता आणि अशा टेन्शनमध्ये असणाऱ्या त्या मनुष्यानं मंदिरात जाण्याची वेळ होती, रात्रीचे 2 वाजता. मंदिरात गेला भगवंताच्या आणि तिथं भगवंताच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि शांतपणानं भगवंताच्या समोर बसला. रात्रीच्या 2 वाजता म्हणून मंदिरामध्ये बसलेल्या त्या मनुष्याकडं आता देव कधी येणार होता आणि कधी देव त्याला मार्ग दाखवणार होता, पण तो देवळात जाऊन बसलेला होता. अशातच कोट्याधीश असणारा एक व्यक्ती महाराजा घरात झोप लागणं उलघाल होत होती, जीवाची घालमेल होत होती. बेडवर इकडं या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून या कुशीवर होत होता. अशातच त्यानं विचार केला, मी इथं झोपण्यापेक्षा आत्ताच मंदिरात जातो आणि देवाचं दर्शन घेतो, म्हणजे मला झोप येईल. रात्रीच्या 2 वाजता तीही व्यक्ती महाराजा भगवंताच्या मंदिरामध्ये गेली. कोट्याधीश असणारा तो व्यक्ती मंदिरामध्ये गेल्यानंतर त्यानंही दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन माघारी फिरणार इतक्यात बाजूला बसलेला मनुष्य दिसला आणि त्या मनुष्य दिसल्यानंतर त्या मनुष्याला विचारलं, रात्री 2:30 वाजता मंदिरामध्ये काय करतोयस? त्या मनुष्यानं सांगितलं, हा प्रश्न मी सुद्धा तुम्हाला विचारू शकतो, रात्री 2:30 वाजता तुम्ही सुद्धा इथं मंदिरात काय करताय?
दोघांचा प्रश्न एकच होतं, पण दोघांचं उत्तर मात्र वेगळं वेगळं होतं. एक आला होता, मला बेडवर पडल्या पडल्या झोप लागत नाही, माझ्या जीवाची उलघाल झाली, घालमेल झाली आहे, झोप लागत नाही, चिंतेने व्याकुळ आहे, वेगळीच चिंता सतावते, म्हणून मी मंदिरात दर्शनाला आलेलो आहे. आणि एक जण आला होता, त्याचं कारण असं होतं, त्याची पत्नी महाराजा सिरियस होती, ती दवाखान्यामध्ये ॲडमिट होती आणि त्या पत्नीला महाराजा उद्या ऑपरेशन करण्याची गरज होती आणि ऑपरेशन करण्याकरता त्याच्याकडे पैसे नव्हते. ते पैसे कुठून येतील याचा विचार करण्याकरता तो भगवंताच्या मंदिरामध्ये मार्ग मिळेल का, मार्ग सापडेल का, या आशेनं तिथे येऊन बसलेला होता. दोघांची महाराजा येण्याची महाराजा वेळ एकच, आलेत एकाच ठिकाणी, दोघांचे प्रश्नही एकच, एवढ्या रात्रीचं मंदिरात काय करताय, पण दोघांची कारणं वेगळी होती मंदिरात येण्याची. मग त्या कोट्याधीश व्यक्तीने विचारलं, काय झालं, काय झालं सांगाल का? तेव्हा त्या व्यक्तीनं सांगितलं, महाराज काय सांगू तुम्हाला, पत्नी माझी ॲडमिट आहे, तिचं उद्या ऑपरेशन करायचं आहे, ऑपरेशन केलं तर पत्नी जगल आणि माझी जर पत्नी मेली तर मला दुसरं कोणीच नाही आहे, माझे 2 लहान लहान लेकरं आहेत, ती लेकरं आई विना पोरके होणार आहेत आणि माझ्या पत्नीला वाचवायचं आहे, ऑपरेशनसाठी पैसे भरायचे आहेत, पण माझ्याकडे पैसे नाही आहेत, काय करू सुचत नव्हतं, म्हणून मी भगवंताच्या दारात आलो. रात्रीचे 2:30 वाजता दोघांचा संवाद चालू होता. त्या सदग्रहास्थानं त्या कोट्याधीश असणाऱ्या व्यक्तीला आपला प्रश्न सांगितला आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून कोट्याधीश व्यक्तीनं खिशामध्ये हात घातला. जेवढे पैसे हाताला आले, जेवढे खिशात सापडले, तेवढे पैसे त्या व्यक्तीच्या हातावरती ठेवलं आणि हातावरती ठेवल्यानंतर महाराजा त्या व्यक्तीनं सांगितलं, हे पैसे घे, दवाखान्यात जा, ॲडमिट असणाऱ्या त्या तुझ्या पत्नीसाठी तिथं ॲडव्हान्स भर आणि माझं कार्ड हे हातावरती दुसरं ठेवलं आणि कार्ड ठेवल्यानंतर सांगितलं, हे माझं व्हिजिटिंग कार्ड आहे, उद्या तुला परत मदत लागली तर निश्चितपणाने या कार्डवरती नंबर आहे, या कार्डवरती पत्ता आहे, पत्त्यावर आलास तरी चालेल किंवा मला फोन केलास तरी चालेल, मी मदत तुला तिथपर्यंत पाठवेन, हे कार्ड सोबत घेऊन जा. संकटात असणाऱ्या त्या व्यक्तीनं महाराजा ते पैसे घेतले, खिशामध्ये ठेवले आणि कार्ड त्या व्यक्तीला परत हातावरती दिलं. महाराज हे कार्ड तुमचं मला लागत नाही, हे कार्ड तुम्ही घेऊन जा. अरे असू दे ना, घेऊन जा, अरे उद्या तुला पैशांची गरज आहे, आज ऑपरेशनसाठी पैसे नाही आहेत, उद्या मेडिकल घ्यावं लागेल, उद्या डॉक्टरची आणखी फी द्यावी लागेल, आणखी ॲडमिट केल्यानंतर बिल भरावं लागेल, अरे तुला उद्या गरज आहे या कार्डाची, हे कार्ड तू घेऊन जा. त्यानं सांगितलं, मला या कार्डची गरज नाही आहे. अरे असं का म्हणता तुम्ही, कार्डची गरज नाही? तेव्हा त्यानं सांगितलं, अहो ज्या माणसानं, ज्या व्यक्तीनं, ज्या महात्म्यानं मला एवढ्या रात्री तुमच्यासारखा व्यक्ती माझ्यापर्यंत मदतीसाठी पोचवला, त्या माणसाचा पत्ताच माझ्याकडे असताना तुमचा पत्ता घेऊन मी काय करू? अरे त्या भगवंताचा माझ्याकडे पत्ता आहे आणि तुमच्या पत्त्यानं मला काय होणार आहे? मला मदत लागली तर मी या भगवंताच्या मंदिरात परत येईन. बघा, वेळ प्रसंगी भगवान परमात्मा मदतीला माणूस सुद्धा पाठवतो, त्याला म्हणायचं देव. जो आपल्याला कर्म देतो तो देव आहे, ज्यानं आपल्याला चारा दिला तोही देव आहे, जो आपल्याला जन्म देतो तोही देव आहे, जो आपलं लालन पोषण करतो तोही देव आहे आणि जो आपल्याला अंतकाळी घेऊन जातो त्यालाही देवच म्हणायचं. बघा, ज्याच्या आज्ञेशिवाय महाराजा सूर्य उगवत नाही त्यालाही देव म्हणायचं, ज्याच्या आज्ञेशिवाय मावळत नाही तोही देवच आहे. समुद्र आपली रेखा महाराजा ओलांडताना सुद्धा भगवंताची परवानगी घेतो आणि भगवंताच्या परवानगीशिवाय आपली रेखा ओलांडत नाही त्याला सुद्धा देवच म्हणायचं. म्हणजे बघा, भगवान परमात्मा जो आहे, देव जो आहे, त्या देवाचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत. ते उपकार आपण मानायला शिकलं पाहिजे, त्याची जाणीव ठेवायला शिकलं पाहिजे. दुसरे जे उपकार आहेत जगाच्या पाठीवर आपल्यावरती, ते म्हणजे कोणाचे आहेत? ते उपकार आहेत संतांचे. तुम्ही म्हणाल संतांचे उपकार काय आहेत? संतांचे उपकार अशासाठी आहेत, अहो संतांनी तुमच्या आमच्यासाठी अनेक प्रकारची कार्य केलीत. ती कार्य करण्याचा हेतू फक्त एकच आहे की तुमचं आमचं फक्त आणि फक्त कल्याण व्हावं आणि कल्याण करण्याकरता आपल्यासाठी संत महात्मे सतत आणि निरंतर कार्यरत असतात, आपल्याला जागं ठेवण्याचं काम करतात. काय सांगू आता संतांचे उपकार, निरंतर जागवी, निरंतर जागवी, माझा निरंतर जागवी. काय सांगू आता संतांचे उपकार, माझा निरंतर जागवी, संतांच्या आपल्यावरती किती उपकार आहेत. मज निरंतर जागविती,
कितीतरी उपकार आहेत संतांचे. संत महात्म्यांनी तुमच्या आमच्यासाठी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ, गाथ्यासारखा ग्रंथ महाराजा, हरिपाठ आहे, नाथ भागवत आहे, चांगदेव 65, अमृतानुभव आहे, कितीतरी ग्रंथ तुमच्या आमच्या उद्धारासाठी ठेवलेत. आणि नुसतं ठेवले नाहीत तर मज निरंतर जागभीती, उठा उठा साधू संत, साधा आपुला लिहित, जाईल हा नरदेव मग कैसा भगवंत. संत महात्मे आपल्याला हिताच्या ठिकाणी जाग हे ठेवा. जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल हे सरती शेवटी बा बळ बांधून नेईल, सरती शेवटी बा हे काजनार्दनी आमचे दैवा जाईला, टाळ्या वाजवा महाराजांसाठी. संत महात्म्यांनी तुमच्या आमच्यासाठी बरेच काय काय कारण सांगितली, बरेच काय काय मार्ग सांगितले महाराजा. अगदी आपल्या उद्धारासाठी तुकोबाराया तर अगदी प्रत्येकाच्या दारोदार जाऊन सांगत होते, तुम्ही देवाला घ्या आणि आपलंसं करा, तुमचा उद्धार होईल. म्हणजे संत महात्म्यांचे सुद्धा आपल्यावरती अनंत प्रकारचे उपकार आहेत. जगाच्या पाठीवर आपल्यावरती उपकार करणारे अजून कोण आहेत तर त्यांचं नाव आहे आई आणि त्याचं नाव आहे वडील. जगाच्या पाठीवर सर्वात मोठा उपकार आपल्यावरती कोण करतं तर आपले माता पिता. सकळ तीर्थाची अधुरी जे का माता पिता. लक्षात घ्या, संपूर्ण जगातील, भारतातील, संपूर्ण जगातील मी म्हणेल पृथ्वीवरील जेवढी तीर्थक्षेत्र आहेत ना, सगळी तीर्थक्षेत्र जर कुठं असतील ना तर ती तीर्थक्षेत्र आपल्या आई वडिलाच्या चरणावरती आहेत. विठ्ठला 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 विठ्ठला. काशीला जाऊन, वाराणसीला जाऊन तीर्थयात्रा करून, बद्री केदारेश्वरला, अमरनाथला, आमकेकडं चारधाम यात्रा, सगळ्या यात्रा जरी तुम्ही केल्या ना, सगळ्या कितीही तुम्ही यात्रा करा, पण अशा सगळ्या यात्रा करून तुम्हाला वाटत असेल आपल्याला पुण्य मिळेल, आपल्याला लय मोठं पुण्य मिळेल, गटुळभर पुण्य मिळेल. पण लक्षात घ्या, तुम्ही जर भारतभर तीर्थयात्रा करत फिरत असाल पुण्य मिळवण्यासाठी, आणि जर घरी जर तुमच्या आईवडील शेडमध्ये राहून, पत्र्यामध्ये राहून, जर जर्मनच्या थाटलीत जर जेवत असतील, त्यांना जर तुम्ही जर कुत्र्यासारखा फेकून तुकडा जर घालत असाल ना, तर तुमची तीर्थयात्रा करून काहीही उपयोग नाही. त्याच्यासाठी तुम्हाला तुमचे आईबाप महाराजा नीटनेटके सांभाळायचे आहेत, आणि आई वडील नीटनेटके सांभाळणार त्याच महाराजा काळजी देव करणार. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला अनंत प्रकारचे उपकार आई वडिलांच्या आपल्यावरती. लक्षात ठेवा, सगळ्याला विसरलं तरी चालेल पण आई वडिलाला कधी विसरता कामा नये. का? बघा, आईनं आपल्याला महाराजा जन्म दिलेला आहे, पण जन्म दिल्यानंतर आपल्याला संपूर्ण महाराजा विश्व कळतंय, पण ते विश्व आपल्या दृष्टीनं दिसावं, आपल्याला दिसावं म्हणून ती आई स्वतः पहिलं सगळं पाहत असते आणि लेकराला सांगत असते, बाळा हे अमुक अमुक आहे. सगळं विश्व आई आपल्या लेकराला सांगते, पण लेकराला आपल्यापेक्षा सुद्धा उंचीवरचं विश्व दिसावं म्हणून खांद्यावर घेऊन मिरवणारा बाप. आपल्याला जे दिसतं ते दिसतंयच महाराज, पण आपल्यापेक्षाही उंच दर्जाचं विश्व आपल्या लेकराला दिसावं म्हणून खांद्यावर घेऊन बाप आपल्या लेकराला मिरवत असतो, त्याला महाराजा बाप म्हणायचं. आई आणि बाप, जगाच्या पाठीवर तुम्ही किती पुण्य केलं तर या दोघांची बरोबरी तुम्हाला करता येणार नाही. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आई आणि वडील जगाच्या पाठीवर महाराजा देवापेक्षाही श्रेष्ठ. लक्षात घ्या, ज्यानं आई वडिलाची सेवा केली, ज्यानं आई वडिलाला सांभाळलं ना, त्याला सांभाळण्यासाठी देव असतो.
त्याच्यामुळं आई वडिलांचे अनंत प्रकारचे उपकार आपल्यावरती आहेत, ते विसरता कामा नये महाराज. काय विसरता कामा नये? आई आपल्याला गर्भात असल्यापासून आपलं संगोपन करते, नुसतं संगोपन करत नाही, तो पुढं पोरग झाल्यानंतर त्या पोराला कुठल्या शाळेत टाकायचं, काय करायचं, त्याला कोणते संस्कार द्यायचे, त्याला हरिभक्त बनवायचा की त्याला देश सेवेसाठी पाठवायचं, का त्याला राजकारणामध्ये पाठवायचं, का त्याला समाजकारण करायला लावायचं, दान पुण्य करण्यामध्ये आपला पोरगा निपुण करायचा, का आपला पोरगा सुसंस्कारित बनवायचा, ही सगळी भविष्याची महाराजा अगोदरच बेरीज वजाबाकी पोरग पोटात असतानाच आई करते, तिला आई म्हणायचं. काय काय करायचं, काय काय नाही करायचं, ही सगळं आई महाराजा. आणि जी बिनव्याजी कर्ज देते आणि ज्या कर्जाची कधीच परतफेड करून घेत नाही, ती बाप नावाची बँक महाराजा आपण पोटात असतानाच आपला सगळा खर्च करायला सुरुवात करते. बरं, खर्च करता करता बाप ही व्यक्ती अशी आहे महाराज की आपलं संगोपन करत करत आपल्या भविष्याची चिंता करणारा जर कोण असेल तर तो आपला बाप आहे. पोरगा अंगणवाडीत घालायचंय ना, तर त्या अंगणवाडीत गेल्यानंतर परत पहिलीत घालावं लागेल. मग पहिलीत गेल्यानंतर त्या मुलाचा आणखी खर्च वाढणार आहे. मग त्याच्यासाठी आत्तापासूनच काटकसर करणं गरजेचं आहे. त्याला महाराजा बाप म्हणायचं. लक्षात ठेवा, जगाच्या पाठीवर किती तुम्ही काय कार्य केलं आणि किती काय केलं नाही हे तुमचं कोणी बघत बसणार नाही. तुम्ही कितीही परमार्थ करा, कितीही सामाजिक कार्य करा, कितीही राजकारण करा, कितीही कीर्तन करा, कितीही पकवाज वाजवा, पण महाराज लक्षात ठेवा, ज्या दिवशी आपल्यामुळं आपल्या आईवडिलाच्या डोळ्यात पाणी आलं ना, लक्षात घ्या, ज्या दिवशी आपल्यामुळं आपल्या आईवडिलाच्या डोळ्यात पाणी आलं ना, त्या दिवशी समजून जायचं की आपण जीवनामध्ये केलेली सगळी चांगली कामं आपल्या आईबापाच्या डोळ्यातनं वाहून गेली, त्या पाण्यातून त्या अश्रूतून वाहून गेली असं समजून जायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. विचार करा, अनंत प्रकारचे उपकार आईचे आणि वडिलांचे महाराज आपल्यावरती. माणसांना कीर्तनामध्ये सगळ्यांनी महाराज आई सांगितली, आई आई सांगितली. आई प्रत्येकाला रेखाटता येते. आई रेखाटता येते म्हणजे अहो आईचं दुःख प्रत्येकाला दिसतं. सहज लेकराला लागलं ना, सहज जरी लेकराला लागलं तरी आईच्या डोळ्यातून पाणी येतं. आणि पाणी आलेलं बघून घरात असणारे दुसऱ्या व्यक्ती म्हणतात, अरे बघा ना किती लेकरावरती त्या आईचा जीव आहे, अरे त्या लेकराला लागलंय पण दुःख त्या आईला झाले. आई प्रत्येक कीर्तनकारानं रेखाटली आहे. आई प्रत्येक कीर्तनकारानं रेखाटली. आईचं दुःख सांगितलंय, आईच्या यातना सांगितल्यात, आई सांगितली, आईवरती गाणी सुद्धा गायली आहेत. पण महाराजा तुमच्या आमच्या या समाजाच्या लक्षात नसलेला बाप मात्र आजपर्यंत कोणीच रेखाटलेला नाही. बाप रेखाटला नाही, बाप कोणी सांगितला नाही. का हो? बापाचं म्हणजे वडिलांचं काहीच काम नसतं का जीवनामध्ये आपल्या? का वडील काहीच करत नाही का? आई सगळं करते, आईच सगळे जण सांगतात. पण खरं सांगायचं म्हटलं तर आई जरी सगळं करत असले तर त्या आईच्या पाठीमागं भक्कम आधार देणारे जर कोण असतील तर ते म्हणजे आपले बाबा आहेत, ते म्हणजे आपले वडील आहेत. प्रत्येकाला दिसतं, अरे लहानपणापासून पोरग जेव्हा जन्माला येतं ना तेव्हा ती एवढं एवढंसं पोरग घेऊन आई आपल्या पायावरती घेते आणि पायावर घेऊन त्या पोराची मालिश करते. मालिश करत असताना विचार करते, पोराचे डोळे नीट चोळले गेले पाहिजेत, पोराचं कपाळ नीट चोळलं गेलं पाहिजे, पोराचं नाक सुद्धा नीट तेल लावून मालिश केलं गेलं पाहिजे, हात पाय व्यवस्थित मालिश केले गेले पाहिजेत. का तर कवळं कवळं ते अंग महाराजा नीट मालिश नाही केलं, थोडंसं जरी वाकडं झालं तर मोठ्यापणे आपलं पोरग विचित्र विचित्र दिसल. त्याच्यासाठी आई एवढं एवढूसा तो काकडा पायावरती घेते आणि त्याला व्यवस्थितरित्या मालिश करत असते. आई मालिश करताना दिसते महाराजा. आणि मग मात्र सगळेजण म्हणतात, अरे जे काय करणारं करते ते फक्त आईच करते, मग बाप कुठं काय करतो? बाप कुठं काय करतो म्हणणाऱ्यांसाठी माझं सांगणं आहे, अरे आईनं केलेलं दिसतंय पण बापानं केलेलं दिसत नाही. ज्या वेळेस आई ते मालिश करत असते, ते जे तेल आहे, ज्या तेलानं आई मालिश करते ते तेल आणण्यासाठी जर कष्ट कोणी केले असतील तर ते माझ्या बापानं कष्ट केलेले असतात. महाराजा बाप जेव्हा राबतो, दिवस रात्र घाम गाळतो, ऊन म्हणत नाही, रात्र म्हणत नाही महाराजा,
अंग दुखतंय, पाय दुखतोय, डोकं दुखतंय, त्रास होतोय, भूक लागलीये, तहान लागलीये, याचा कसलाही विचार न करता आपल्या लेकराच्या भविष्यासाठी धडपडणारा तो बाप महाराजा आपल्याला कधीच दिसत नाही. सर्वांना आई दिसते, पण ज्या बापानं महाराजा उन्हामध्ये घाम गाळलाय, ज्या बापानं रात्रंदिवस कष्ट केलं, तो बाप मात्र महाराजा कधीच कोणाला दिसत नाही. कष्ट करणारा बाप महाराजा राब राब राबत असतो. प्रत्येकाला फक्त दिसते ती आई, घरामध्ये काम करणारी आई, हाक मारली, आवाज दिला की चहाचा कप हातात देणारी आई दिसते. पण का हो, त्या चहाच्या कपामध्ये असणारे ते चहा, त्या चहामध्ये टाकलेलं ते दूध, त्या चहामध्ये टाकणारी ती साखर, ती चहापत्ती महाराजा कोणाच्या कष्टाच्या पैशातून येते, कोण घाम गाळतं, तो आपला बाप असतो. प्रत्येकाला वाटतं आईच आपल्यासाठी सगळं करते, बाप कुठं काय करतो. पण लक्षात घ्या, या सगळ्या मागचं कष्ट करणारा, झिजणारा फक्त आणि फक्त बाप. बाप करी जोडी लेकराची मोडी, बाप करी जोडी लेकराची मोडी, बाप करी जोडी लेकराची मोडी, बाप करी जोडी लेकराची मोडी. आपुले कुळवंडी वाढवोनी, आपली कुळवंडी वाढवोनी, बाप करी जोडी लेकराची वाडी, बाप करी जोडी लेकराची वाडी, बाप करी जोडी लेकराची वाडी, बाप करी जोडी लेकराची वाडी. आतापर्यंत प्रत्येकानं महाराजा रागवणारा, ओरडणारा, शिस्त लावणारा, खेकसणारा, घरात कधीच न दिसणारा बाप महाराजा रेकटला. पण का हो, जो बाप आपल्याला रागवत असतो आणि आई माया करत असते, बापाचं रागवण्याच्या पाठीमागं वाईट हेतू नसतो. बापाचा फक्त उद्देश असतो की आपलं लेकरू बिघडू नये, आपलं लेकरू वाईट मार्गाला लागू नये. आईला वाटतं आपलं लेकरू लाडात वाढावं, मायेत वाढावं, कोणी ओरडू नये आपल्या लेकराला. बापानं जरी रागवलं तरी आई मागच्या दारानं लेकराला हातमध्ये घेते आणि जेवायला घालते. बाप म्हणतो पुढच्या दारानं बाहेर हो, अजिबात माझ्या घरात राहायचं नाही. पण का हो, रागवणारा तो बाप महाराजा प्रत्येकाला दिसतो. बाप आपल्यावरती रागवला, चिडलाय, ओरडलाय, आणि नुसता ओरडला नाही, आपल्याला एखादा फटका मारलेला आहे,
आणि फटका मारून घराच्या बाहेर हाकलून दिलं. जरी बापानं घराच्या बाहेर हाकलून दिलं आणि बाप कामाला जरी गेला ना, तर संध्याकाळी आल्यानंतर घरात पाऊल ठेवला रे ठेवला की बाप आईजवळ विचारतो, का ग पोरग घरात आलतं का, पोराला जेवाय घातलंस का नाही, अरे त्याला जेवायला वगैरे दिलं का नाही. सगळ्यांना फक्त बाप रागवणारा, ओरडणारा, घराच्या बाहेर काढणारा माहिती आहे. पण जो बाप रानात जरी गेला, कामाला जरी गेला, ज्या लेकराला आपण घराच्या बाहेर काढलंय ते लेकरू आपलं खाल्लं असेल का नाही ही चौकशी करणारा बाप मात्र महाराजा कोणालाच आजपर्यंत दिसला नाही. खरं सांगायचं झालं तर जेवढे आईचे अनंत प्रकारचे उपकार आपल्यावरती आहेत ना, तेवढे बापाचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहेत. प्रत्येकाला वाटतं आईच आपल्याला हवी आहे, आईच पाहिजे, आईच सगळं करते. शाळेमध्ये वही लागली ना, पोरगा आईजवळ जातं ना, आईजवळ हट्ट करतं, आई सरांनी वही सांगितली आणायला, आई दे ना ग पैसे. आईनं लगेचच आपल्या जवळचे पैसे काढावे तर लेकराला द्यावेत. लेकरानं पैसे घ्यायचे आणि पळत जायचं आणि शाळेमध्ये सांगायचं, बघ माझ्या आईनं मला वही घ्यायला पैसे दिले, माझी आईच मला देती. उद्या पेन्सिल नसेल तर पोरगा आईलाच मागतं, आई पेन्सिल दे ना ग. आई पेन्सिलला पैसे देते. काय नसल असेल ते मागण्याचं ठिकाण म्हणजे आईच आहे. आईकडे आपण सगळे हट्ट महाराजा करतो आणि आई आपले लाड पुरवते. पण लक्षात घ्या, आई लाड पुरवते मलाही म्हणणे, पण लाड पुरवण्यासाठी जे पैसे आई देते, ज्या वस्तू घेण्यासाठी आपल्याला पैसे देते, ज्याच्यासाठी खंबीर पाठिंबा आपल्याला देते, ज्याच्यामुळं देते, ते कोण असतं तर पडद्यामागचा कलाकार म्हणजे तो आपला बाप असतो. म्हणून महाराजा आई आणि बाप या दोघांचे महाराजा जोपर्यंत आहेत तोपर्यंत किंमत करणं गरजेचं आहे, तोपर्यंत त्यांची सेवा करणं गरजेचं आहे. संपूर्ण सकळ तीर्थ म्हणजे संपूर्ण जगातली तीर्थ जर कुणाच्या पायामध्ये असतील तर ती म्हणजे आई वडिलाच्या पायामध्ये. माय बाप तरी केवळ काशी महाराज. माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी, बापाची सेवा म्हणजे काशी केल्याचं पुण्य. ज्याला काशीला जायचंय ना महाराजा, काशीला, त्याला काशीला न जाता आपले आई वडील एकत्र बसवा, त्या आई वडिलाची पाद्यपूजा करा, पायी स्वच्छ धुवा पाण्यानं, आणि पाण्यानं धुवून महाराजा त्या आई बापाचे चरणाचं तीर्थ प्राशन करा. आई बापाच्या चरणाचं तीर्थ प्राशन करून आई बापाच्या चरणावरती साष्टांग दंडवत घाला, चरणावरती आपलं मस्तक टेकून दर्शन घ्या. तुम्ही घेतलेलं दर्शन महाराजा ते म्हणजे आपल्याला काशीचं पुण्य लागणार आहे. आणि दर्शन घेऊन आई बापाला जर तुम्ही प्रदक्षिणा घातली तर आई बापाला प्रदक्षिणा केल्यानंतर संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा केलेल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. म्हणून जोपर्यंत आपले आई बाप आहेत तोपर्यंत त्या आई बापाची किंमत करणं गरजेचं आहे महाराजा. आपल्याला जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत फक्त एकच अट्टास करायचा आहे, आपला शेवटचा दिवस गोड कसा होईल. आपल्या कुळामध्ये जन्माला येणारे कन्या आणि पुत्र, मुलगा असेल मुलगी असेल, आपल्या कुळामध्ये जन्माला येणारं जे अपत्य, जे पोरगे पुरगे, त्याला आपण काय करायचे, चांगले संस्कार द्यायचे.
आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणं गरजेचं आहे. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. शेवटचा गोड व्हावा आता निश्चिंतने पावल विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया. कशासाठी अट्टास करायचंय तर आपला दिवस शेवटचा गोड होण्यासाठी अट्टास करायचाय. खऱ्या अर्थानं नाना आजोबांना आज वाटलं असेल की चला आपण आपल्या लेकरांना योग्य संस्कार दिले आणि आपला शेवटचा दिवस हा जो आहे पुण्यस्मरणाचा हा शेवटचा दिवस गोड झाला. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. खऱ्या अर्थानं भगवंताला सुद्धा महाराजा धन्यता वाटत असते, हरिक वाटत असते. का तर शेवटचा दिवस आजचा जो आहे पुण्यस्मरणाचा, त्या पुण्यस्मरणानिमित्त हरिकीर्तन ठेवणं, हरिकीर्तन करणं किंवा भजन करणं महाराजा हा खऱ्या अर्थानं शेवटचा दिवस आपला गोड आहे. म्हणून साठी आपण किती काय करतो याच्यात महाराजा आपण काय बेरीज वजाबाकी करायची नाही. फक्त आपला शेवटचा दिवस गोड कसा होईल याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे अट्टास करायचं आहे. खऱ्या अर्थानं आता निश्चिंतेने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेशिया. तुकोबाराय म्हणतायत मुक्तिरूपी नवरीशी मी काय केलेलं आहे लग्न केलेलं आहे आणि लग्न करून आता दिवसचारी खेळी मेळी मी त्या मुक्तिरूपी नवरीशी मी लग्न करून तिच्याशी आता 4 दिवस जे राहिलेले आहेत तिच्याबरोबर मी खेळामेळात आनंदामध्ये मी घालवणारे. असो यथामती आता अवकाश. ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्या नाना आजोबा लहानपणापासून आम्ही त्यांना ओळखतो. फडतरवाडीची यात्रा असेल किंवा गावातील आमच्या विखळ्याची यात्रा असेल किंवा काही कार्यक्रम असेल, कोणी गेलं कोणी काय झालं सुखाचं दुःखाचं काय असेल त्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहणारे बाबा आम्हाला लहानपणी आठवते. आता मलाच 22 वर्ष झालं आळंदीला गेलेले. 22 वर्षापूर्वी त्यांना मी पाहत होतो, व्यवस्थित होते, धडधाकट होते. आमचे फडतरवाडीचे दादा आणि हे बाबा फार दोघाची गट्टी जमायची मस्तपैकी. अगदी दोघंजणं इकडं तिकडं फिरायचे. हे सुद्धा फडतरवाडीला बऱ्याच वेळा यायचे आणि खरं म्हणाय गेलं तर अगदी आपतेष्टच आमचे नातलगच आहेत. आणि या सगळ्यातून जवळून सगळेच जण चांगले ओळखतात, प्रेमळ स्वभाव होता त्यांचा आणि अतिशय उदात्त अंतकरण होतं. आणि वृद्धापकाळानं ज्यांचं जाणं झालं त्यांचा आज खऱ्या अर्थानं हा शेवटचा जो दिवस आहे तो गोड झाला म्हणायला काही हरकत नाही. खरोखरच त्यांच्या मुलांनी मुलींनी सुनांनी नातवंडांनी
सगळ्यांनी मिळून हा शेवटचा दिवस गोड करण्याचा जो अट्टास केला त्याबद्दल त्या सर्वांना महाराजा तुकोबाराय धन्यता देतात. कुळी कन्यापुत्र होते जे सात्विक किंवा आपुल्या हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाच. या वेळ झालेली आहे. फुलाचा अभंग होईल आणि त्यानंतर फुलं एका टोपल्यात परत गोळा करा. फुलं अशी पायदळी तोडवून देऊ नका. कोणीतरी टोपलं घेऊन फुलं गोळा करा. संतांचं थोडंसं भजन घेऊया. त्यानंतर फुलाचा अभंग आरती होईल. मग कार्यक्रम संपेल. या ठिकाणी ज्यांनी गोड अशी साथ दिली ते आमच्या श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेचे गोड विद्यार्थी जे माजी विद्यार्थी आहेत आमचे ओंकार महाराज आणि 2 आमचे विद्यार्थी आदित्य महाराज आणि श्रीवर्धन महाराज. पहिली चाल ज्यांनी म्हटली खूप गोड खूप गुणी आहेत. कमी वयामध्ये जे प्रगतीपथावरती चाललेले आहेत. त्याचबरोबर आमचे मृदंगमणी समर्थ महाराज साळुंके. खूप मूर्ती लहान सगळ्यांचीच आहे पण कीर्ती महान आहे. पण खरं सांगायचं हे सगळे घडवण्याचा कारखाना आपला आळंदीमध्ये आहे आणि या कारखान्यामध्ये श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था नावाचा कारखाना. त्या कारखान्यामध्ये हे सगळ्या मूर्ती घडतात. बरं या मूर्त्यांना आकार देण्याचं काम आपल्या आळंदीमध्ये चालू आहे. याच्यातलाच महाराजा एखादा महान कलाकार होणार आहे. कोणी महाराजा भरत महाराज पटाडे होतील, कोणी दासोपंत स्वामी होतील, श्री गुरुवर्य अशोकजी महाराज पांचाळ गुरुजी होतील वाजवण्यामध्ये, महाराजा गाण्यामध्ये भुगुरे गुरुजी होतील, कोणी बाबा महाराज सातारकर सुद्धा यांच्यातला एखादा होऊ शकतो आणि त्यांना आपले आशीर्वाद असणं गरजेचं आहे. त्यांचे खऱ्या अर्थानं आता ही परमार्थिक वाटचाल सुरू आहे. सर्वांनी गोड साथ केली त्याबद्दल सर्वांचे आभारी आहे, ऋणी आहे. सर्वांनी एकदा संतांचं थोडंसं भजन करायचं. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. चुकीचा तो माझ्या बालबुद्धीचा दोष म्हणा. झालेली कीर्तनरूपी सेवा तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी माऊली महावैष्णव वैराग्याचे महामेरू संत शिरोमणी संत सम्राट कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकांचे मायबाप ज्ञानोबारायांच्या चरणी अर्पण करून तसेच माझे आईवडील तसेच माझे गुरुवरी हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय गोकुळजी महाराज क्षीरसागर यांच्या चरणी अर्पण करून माझ्या सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय